म्हणून देवाला प्रार्थना करा की देवा उशिरानं काय होईना पण आमची ज्ञानकुंडली जागृत झाली, तुझी कृपा झाली आणि आता तरी या भजना पूजनामध्ये आमचं मन लागू दे, शुद्ध एकाग्र चित्तेनं श्रवण भक्ती घडू दे, संत सेवा करू दे, आमचा भाव बसू दे, आमचं मन तेथे लागू दे बरं का, आमचं मन तिथं लागू दे. म्हणून मन लागो रे लागो रे 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 मन लागलं पाहिजे. आणि मन लागण्याकरता संसारी माणसाचं एक दिवसाचं वीर्यपतन झालं तर 42 दिवस आकलन करण्याची वृत्ती चंचल होत असते. आणि चंचल मनानं भजन पूजन केल्या जात नाही, श्रवण केल्या जात नाही, कथा कीर्तन ऐका वाटत नाही. चंचल मनानं वाऱ्यासारखं मन भटकत असते. म्हणून चंचल मनाला स्थिर करण्याकरता नाम संकीर्तनम मंदिरात जाऊ नका. तेव्हा देवानं म्हटलं होतं की या राधा कुंडामध्ये ज्याची वासना निवृत्ती झाली आहे त्यालाच अधिकार भेटते राधा कुंडामध्ये स्नान करायचं आहे. म्हणून नारदा तुम्हाला जर या राधा कुंडामध्ये स्नान करायचं असेल ना तर पहिले नारदी व्हावं लागेल, स्त्री व्हावं लागेल, मगच या राधा कुंडामध्ये आंघोळ करता, अन्यथा नाही. म्हणून वृंदावनामध्ये जो हरिभक्त भागवत शिकते ना तो पूर्ण आपल्या वासनेची निवृत्ती करते, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, मग परमानंदाची प्राप्ती. म्हणून वृंदावनामध्ये राधा मैयाची जोपर्यंत त्या साधकावर कृपा होत नाही तोपर्यंत त्याच्या मुखामध्ये भागवतासाठी सरस्वती वास करत नाही. जय राधे श्री राधे 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 प्रिया प्रिया ही काही भगवंताची पत्नी नाही आहे. नीट ऐक जा मूर्खा, तुम्ही असं जर बोलत असाल तर तुम्हाला नाही म्हणत मी मूर्ख. जे जे राधा मैयाच्या सोबत संगती देवाची पत्नीच्या भावनेतून लावतात. राधा मैया ही भगवंताची लाडकी प्रिय आहे, भक्त आहे. लक्षात ठेवा, भगवंताच्या 3 पत्न्या आहे, राई रुक्मिणी सत्यभामा. राधा मैया ही भगवंताची पत्नी नाही आहे, लाडकी भक्त आहे. श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया. लक्षात ठेवा बरं का. म्हणून राधा कुंडामध्ये आणि बरसाना हे गोवर्धनाच्या बाजूला आहे. तुम्ही वृंदावनामध्ये गेले तर जा. आणि मान मंदिर आहे, मान मंदिर. मान मंदिरावरती राधा मैयाचं वास्तव्य आहे. आणि त्या डोंगरावरून जो साधक तयार होते त्याला राधा मैया
कुठे मान कमी पडू देत नाही, त्याचं ऐश्वर कुठे कमी पडू देत नाही.